ऑनलाईन प्रणाली ई-पॉज मशीनवर खताचा साठा शून्य दाखवून गोदामामध्ये रासायनिक युरिया खताची बेकायदेशीर साठेबाजी करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना खत न देताच अंगठ्याचे ठसे घेऊन फसवणूक करणाऱ्या मंजूर प्रगत शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सचिवांसह जबाबदार व्यक्तीवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रक निरीक्षक गणेश भाऊसाहेब बिरदवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे बेकायदेशीर खतांचा साठा करून ठेवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 23 जुलै 2026 रोजी दुपारी कोपरगाव कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने मंजूर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला अचानक भेट देऊन तपासणी केली। तपासणीवेळी संस्थेचे सचिव किशोर चंद्रकांत टिळेकर हे देखील उपस्थित होते। तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना खतांच्या विक्रीत व साठ्यात मोठी अनियमितता आढळून आली। यामध्ये युरिया खताचे साठा पुस्तक उपलब्ध नव्हते। खरेदी बिले विचारली असता फक्त चलने दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला। शासकीय नियमानुसार गोदामात 389 गोण्या इतका युरियाचा संरक्षित साठा असणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्ष पाहणे 353 गोण्या साठाच आढळला। म्हणजे कोणत्याही परवानगीशिवाय 36 गोण्या युरियाची अनधिकृत विक्री करण्यात आली होती। परवान्यात नोंद नसलेल्या दुसऱ्या गोदामाची तपासणी केली असता तेथे इफ्को कंपनीच्या युरियाच्या 354 गोण्या अनधिकृत साठा आढळून आला। या 354 गोण्यांचा साठा ई-पॉज मशीनवर दिसत नव्हता। अधिकाऱ्यांनी याबाबत जाब विचारला असता शेतकऱ्यांच्या मदतीने ई-पॉज वरील साठा कमी केला अशी कबुली सचिवांनी दिली। सुरुवातीला बिले फाटल्याचे सांगून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला। शासनाची आर्थिक फसवणूक करणे, खताचा अनधिकृत साठा करणे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी किशोर चंद्रकांत टिळेकर, सचिव मंजूर तालुका कोपरगाव, दादासाहेब विठ्ठल मोरे, परवान्यातील जबाबदार व्यक्ती राहणार मंजूर तालुका कोपरगाव यांच्या विरुद्ध खत नियंत्रण आदेश 1985 चे कलम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहे। कृषी निविष्ठांमध्ये कोणतीही अनियमितता, साठेबाजी किंवा शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही। सर्व खत विक्रेत्यांनी ई-पॉज तसेच प्रत्यक्ष साठा जुळणारा ठेवावा, अन्यथा अशीच कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे। या संदर्भात कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आहे। कोपरगाव तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी CR नंबर 309/2026 याप्रमाणे हा गुन्हा नोंद असून याच्यामध्ये गणेश बिरदवडे म्हणून खत नियंत्रण निरीक्षक आहेत, तथा कृषी अधिकारी आहेत कोपरगावचे, त्यांनी फिर्याद दिलेली आहे। त्यांच्याकडे आलेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगानं त्यांनी मंजूर प्रगत शेतकरी विकास कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित मंजूर तालुका कोपरगाव या ठिकाणी जाऊन तपासणी केली आणि त्या तपासणी दरम्यान त्यांना असं आढळून आलेलं आहे की ऑनलाईन प्रणालीवरून खताच्या ज्या गोण्या आहेत त्याची संख्या कमी करून त्या वेगळ्या पद्धतीनं ज्या ठिकाणी परवाना नाही अशा ठिकाणी त्याची साठवणूक केली आणि साहजिकच शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक केलेली आहे। तर या फसवणुकीच्या संदर्भाने त्यांनी रासायनिक खते नियंत्रण आदेश 1985 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 या 2 अधिनियमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आरोपी जे आहेत किशोर टिळेकर म्हणून आहेत आणि दादासाहेब मोरे, याच्यामधला एक तो चालवणारा आहे आणि एक सचिव आहे त्या संस्थेचा। तर या दोघांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल असून PSI कमलाकर चौधरी हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत। आरोपी शोध चालू आहे। आरोपी मिळून आलेले नाहीत, मिळून येताच त्यांना अटकेची तजवीज ठेवलेली आहे।